महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष, रायगडचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आदरणीय नरहरी झिरवाल साहेब, आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार आदरणीय खोसकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले अशोक शेठ बोपतराव, भरतभाई भगत, भगवान शेठ भोईर, अशोक शेठ सावंत, सन्माननीय मसुलकर साहेब, अजयजी सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले गजाननजी देशमुख, एकनाथजी धुळे साहेब, शरदभाई कदम, संतोषजी बैलमारे, मधुकरजी घारे आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे, ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते, रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती, माझे मित्र नारायणजी डामसे साहेब, त्यांच्यासोबत प्रवेश करणारे पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंतीताई हिंदोरा, रवीजी जांजे साहेब, त्याचप्रमाणे शिंदे शिवसेनेमधून आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणारे माझे मित्र आणि रायगड जिल्ह्याचे त्यांचे युवा अध्यक्ष सन्माननीय जयेंद्रजी देशमुख आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे भारतीय नवनिर्माण सेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिनजी कर्णूक, नितेशजी खाडे, त्यांच्यासोबत आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा आज आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय। त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो आणि समोर बसलेले माझे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व माता भगिनी, महिला भगिनी, उपस्थित असलेले सर्व युवक वर्ग, आजचा संवाद मेळावा म्हटलं की आपलं दुसरं पर्व सुरू होत आहे। पहिल्या पर्वातही आपण राष्ट्रवादीमध्ये होतो। मी आदरणीय तटकरे साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री असतील, आपण सर्वांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सामुदायिक राजीनामे दिले होते आणि आपण अपक्ष निवडणूक लढवली होती, परंतु साहेबांनी आपल्या कामावर आणि आपल्या सर्व संघटनेवर विश्वास ठेवून आपल्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करून आपल्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली। मी आदरणीय साहेबांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करेल, कारण काम करत असताना अशोक शेठ भाषण करत असताना सांगितलं, सुधाभाऊ निवडणूक लढवत असताना साहेबांनी माझी चौकशी केली। मी अशोक शेठ आपल्याला सांगेल, आपण साहेबांकडे हट्ट पकडला होता, या मतदारसंघाची उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे।
साहेबांनी खरंच आपल्याला फोन केला असता, साहेबांची गाडी कर्जतवरून खालापूरमधून बसुरकर साहेबांपर्यंत पोहोचली असती तर आज आपण मात्र नक्की आमदार झालो असतो. परंतु आपल्याला साहेबांच्या काही अडचणी होत्या, त्या अडचणीला खोपोली चांगल्या अर्थाने बोलतो, चांगल्या अर्थाने वाईट अर्थाने नाही बोलत. कारण खोपोलीमध्ये आपण मागे पडलो. आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण खोपोलीमध्ये आपली 99 पासून राष्ट्रवादीचे आमदार होते, परंतु खोपोली कधी मागे राहिली नव्हती. आपण सर्वांनी मिळून जर मनापासून काम केलंच, परंतु अजून जर आपण ताकद लावली असती तर आपल्या अपक्ष उमेदवार प्रथम आपल्या मतदारसंघाचा एक रेकॉर्ड झाला असताना आपल्या मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार झाला असता. परंतु आदरणीय साहेबांच्या काही अडचणी असतील, साहेबांकडे मी खूप आग्रह केला होता, सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला होता, परंतु साहेबांनी निष्ठेने सांगितलं मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे, मला असं चुकीचं काम करता येणार नाही, मी तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही. मग आपण सर्वांनी निर्णय घेतला, सर्वांनी सांगितलं का आपल्याला ही निवडणूक तर लढवायची आहे, मग ती कशा पद्धतीने लढवली पाहिजे, तर आपण अपक्ष झालं पाहिजे. आपल्याला अनेक पक्षामधून सुद्धा वेगवेगळ्या ऑफर होत्या. जेव्हा आपण लढीसल मिळून सर्वांची मीटिंग घेतली, बाबू शेट्टीवर सर्वांनी सांगितलं कुठल्याही पक्षामध्ये आपल्याला प्रवेश करता येणार नाही. जिरवळ साहेब इथे बसलेली सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि मुख्यतः म्हणजे आदरणीय तटकरे साहेबांच्यावर प्रेम करणारी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व तालुक्यातली मंडळी आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण अपक्ष निवडणूक लढू. पत्रकारांनी मला पहिला प्रश्न विचारला का अपक्ष निवडणूक लढवताना कर्जत खालापूरमध्ये कधी आजपर्यंत कधी कोणाचा विजय होत नसतो, पण मी पत्रकारांना तेव्हा सांगितलं होतं माझ्यापासून विजय नक्की होईल, परंतु माझं कुठेतरी चुकलं असेल. माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं. एक अपक्ष माणसाला 90,000 मतदार मिळालं. बाईंचा बघाशी हिशोब सांगताना चुकला होता. बाई जेव्हा आपली निवडणूक झाली, आपल्याला जर 1500 मतं पडली असती तर आपण आमदार झालो असतो. आपल्याला 89,000 आणि वरती काहीतरी मतदार आहे. 3,500 मतं आपल्याला आपल्या डमीना मिळाली. 1400 मतं काहीतरी माझ्या एक ईएम ओपन झालेली ती होती. या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपला सुधाकर घारे आमदार झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि या सर्व व्यवस्थेमध्ये मी ही निवडणूक पिटिशन उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेले आहे. कोर्टामध्ये केस चालू आहे. आता जरी कोण आमदार असेल तरी तो जोपर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत ती न्यायप्रविष्ट आहे, तोपर्यंत तो आमदार मला दुगदुग करत असेल. कोर्ट काय निकाल देतोय, परंतु माझी जर बाजू सत्याची असेल तर कोर्ट सुद्धा निकाल देईल. पुढच्या काळामध्ये ज्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ती तलवार सुद्धा जे काय करायचं ते करेल आणि आपल्याला विजय परत देऊ शकते. अशोक शेठ आपण सर्वांनीच मनापासून काम केलं, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. मी साहेबांना सांगतो साहेब कर्जत खालापूर मधल्या 92 पासून तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ओळखता. सुधाकर घारेला पाडायला, या तुमच्या एक सैनिकाला पाडायला सगळे आजी माजी जिल्हा अध्यक्ष सगळे एकत्र झाले होते. पण दामशे साहेबांच्या भाषेत सांगितलं तर सर्वांची दमछाट केली होती. बैल बदलून बदलून त्याला थोड्या आखलाव्या लागल्या. थोड्यासाठी बिचारे वाचले. सगळ्यांना एकत्र यावं लागलं, सगळ्याला कोणाकोणाच्या पायाशी नाक घासावं लागलं. पण मला माझ्या मतदारांच्यावर, माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर मनापासून विश्वास आहे. त्यांनी आजपर्यंत चांगलं माझ्यासोबत, त्यांच्या मुलाच्या वयाचा मी असताना मला त्यांनी नेता मानलाय, मला चांगल्या पदाची ताकद दिलाय, मला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलाय.
यापेक्षा मला आमदार झाल्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाच नसणार आहे. कारण ज्या माणसाला आमदार होऊन आनंद नाही, मी पडून सुद्धा मला आज ही एवढी मंडळी माझ्या सोबत आहे, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपण जेव्हा बघतो आपली जवळ एखादी मीटिंग असते, छोटीशी सभा असते, तेव्हा विरोधकांना घोटघोट पाणी प्यावं लागतं. आपण बघितलं असेल जेव्हा निवडणुकीचा रिझल्ट चालू होता 21व्या फेरीपर्यंत आपण प्रत्येक फेरीमध्ये थोडं पुढे होतो. काही लोकांना कॅडबरी खावी लागली, बीपी चेक करावी लागली, पण सुधाकर घारे 23 तारखेला हरला आणि 24 तारखेला परत माझ्या ऑफिस उघडलं आणि सारखं काम सुरू केलंय. बरेच वेळी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुखात दुःखात जातो, प्रत्येकाला समजून घेतोय, प्रत्येकाच्या अडचणी समजून घेतोय. साहेब, माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज मोठा आहे. विरोधी पक्षाचा 10 वर्ष आमदार आहे. कर्जत नगर पालिकेमधल्या महिला भगिनींना आज पण पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतोय. माझ्या तालुक्यामधील आदिवासी भागामध्ये आजही पाण्याची टंचाई आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं अनेक मूर्ती बसवल्या, सुशोभीकरण केलं, म्हणजे सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येणार नाही. तर आपल्या मतदारसंघात खऱ्या अर्थाने चांगली पाण्याची व्यवस्था पाहिजे. आजही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये 50%हून जास्त गावामध्ये पाण्याची टंचाई आहे. मेहबूब साहेब, आजही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये चांगलं हॉस्पिटल नाही, चांगली शिक्षणाची व्यवस्था नाही, अजून चांगले रस्ते नाहीत, परंतु फक्त शो शायनिंग करायच्या. आदरणीय तटकरे साहेबांच्यावर थोडी टीका करायची. तटकरे साहेबांच्यावर टीका केली, टीका करणं हा त्यांचा पंचवार्षिकच अगदी योजना होऊन बसले. साहेबांच्यावर टीका केली का आमचं नाव टीव्हीला येतं, आम्हाला कोणतरी मोठं म्हणतं. परंतु अशोक शेट्टी सांगितलं, ज्या माणसांनी साहेबांना विरोध केला ती माणसं आता राजकारणामध्ये बघायला मिळत नाही. पुढच्या काळामध्ये आपल्या इकडे सुद्धा असंच झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. कारण साहेब काम करत असताना आदरणीय साहेबांनी आपल्याला 92 पासून कर्जत खालापूरला विकास दिला. ज्या गावामध्ये रस्ता नाही तिथे रस्ता दिला. आज आमची स्टेशन टाकरवाडी, तिथे आपल्याला फॉरेस्टची अडचण होती, ती फॉरेस्टची अडचण आपण हे करून तिथेही 3-2चा प्रस्ताव करून 76 वर्षांनी त्या गावाला रस्ता झाला. त्याच पद्धतीने आता बेडिंगगावच्या ज्या वाड्या आहेत त्यांना कालच साहेबांनी 3-2चा प्रस्ताव पास करून ती ऑर्डर पास करून दिली. त्याचंही रस्त्याचं काम अगदी 4-5 दिवसात सुरू होते. त्यांनाही साहेब 77 वर्षानंतर रस्ता मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला मोठा आशीर्वाद त्यांचा मिळणार आहे. साहेब, मी आपल्याला एक विनंती करणार आहे. माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात, 50%हून जास्त आदिवासी आहेत. आपण माझ्या परिसरामध्ये कशाल परिसरामध्ये शक्यतो एक चांगलं आदिवासी संकुल तयार करावं आणि माझ्या आदिवासी बांधवांना त्यांची पहिल्या दिवसापासून मागणी आहे की आमच्या तालुक्यामध्ये डामसे साहेब आदिवासी संकुल झालं पाहिजे. ते आदरणीय साहेबांच्या माध्यमातून होईल असं मी आपल्याला साहेबांच्या साक्षीनेच आश्वासन देतो. पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका असतील, या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल या विधानसभेमध्ये मी अपक्ष असताना हरलो असेल, परंतु येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका असतील त्यामध्ये ग्रामपंचायत असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, या निवडणुकीला ताकदीने बल देऊन पुढच्या काळामध्ये सुधाकर घारे जेवढ्या मतांनी कमी मतांनी पडलाय त्याच्या 5 पटी मतांनी आपण या निवडणुका जिंकायच्या, त्यासाठी आपण सर्वांनी आजपासून कामाला लागणं गरजेचं आहे. कारण काम करत असताना अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये काम करतायत. 5 वर्षामध्ये आपल्याकडे आमदारकी नव्हती, या 6 महिन्यामध्ये सुद्धा आपण आमदारकी हरलोय. आपल्याकडे कुठला पद नाही, पण साहेब पक्षातला एकही कार्यकर्ता आजही माझा कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही, माझ्या सोबत आहे. हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण काम करत असताना अनेक गोष्टी आपण बघत आलो. अनेक कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षामध्ये प्रवेश केला, पण माझ्या पक्षातील कार्यकर्ते, आपल्या पक्षातील कार्यकर्ते
त्या पक्षात जाऊन प्रवेश केला आपण आजपर्यंत बघितलेलं नाही। बाईंनी सांगितल्याप्रमाणे साहेब अनेक आमची विकास कामे आपण करत आलोच, परंतु आपल्याला मी मनापासून विनंती करणार आहे, कर्जत पनवेल जो उपनगरीय कॉरिडॉरचं काम वेगाने चालू आहे आणि तिथे आता नवीन रेल्वे स्थानक होत आहे। त्या रेल्वे स्थानकाला वीर हुतात्मा हिराजी पाटलांचं नाव द्यावं अशी आपल्याकडे मागणी आहे आणि आपण जास्तीचा प्रयत्न करून मी आपल्याला या संबंधात सर्व सांगितलं होतं। आम्ही याचा पाठपुरावाही केलाय, रेल्वे मंत्र्यांपासून आपल्यापासून सर्वांना आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, परंतु आपण प्रयत्न करून काहीही करून ज्यांनी देशासाठी हुतात्मा दिलाय त्यांना मानवंदना म्हणून आपल्याला या स्थानकाला वीर हिराजी पाटील स्थानक असं नाव लावून मिळावं यासाठी आपण जास्तीचा प्रयत्न करावा असं आपल्याला मी विनंती करणार आहे। कारण काम करत असताना या कर्जत तालुक्यामधील अनेक शूरवीर या कर्जत तालुक्यामध्ये घडलेत, स्वातंत्र्य सैनिक घडलेत, अनेक हुतात्मा या तालुक्यामधले आहेत, परंतु आपण जर हिराजी पाटलांच्या या स्थानकाला जर नाव लागलं तर आमच्या तालुक्यामधील आमची सर्व समाजातील मंडळी आनंदाने उत्साहाने आपल्या पक्षाला आणि सरकारला डोक्यावर घेतील। कारण आपल्याला काम करत असताना राजकारण करत असताना समाजकारण सुद्धा करणं गरजेचं आहे। सर्व महापुरुषांना सुद्धा मानवंदना देणं गरजेचं आहे। हे सर्व करत असताना आपण चांगल्या पद्धतीने काम करताय आणि आपण नक्की कराल असा मला विश्वास आहे। या मतदारसंघामध्ये अनेक दिवस आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी दादागिरी चाललंय, हुकुमशाही चाललंय, भ्रष्ट पद्धतीने वेगवेगळ्या निवडणुका होत आहेत। जर एखाद्याची बांध ऑफिसला केस असेल, तहसील ऑफिसला केस असेल तर इथले लोकप्रतिनिधी फोन करून सांगतात राष्ट्रवादीच्या माणसाला अडकवा, पोलीस स्टेशनला फोन करतात। आता मधला काळात साहेब मी तुम्हाला कालच सांगितलं, काही गावांच्या मध्ये छोटी मोठी भांडणं होतात, ज्या गावामध्ये भांडण झालं का तिथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शोधला जातो, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर 307 गुन्हा दाखल करा, त्याला अडकवा, परत पोलिसांना निरोप दिला जातो, त्याला सांगा मला बेटा माझ्या पक्षामध्ये प्रवेश करा, म्हणजे तो त्याच्यावर गुन्हा केला जाणार नाही अशा पद्धतीने हुकुमशाही साहेब या मतदारसंघात चालले। आजपर्यंत आम्ही 6 महिन्यापासून पक्षामधून बाहेर होतो, अनेक वेळा तुमच्यावर टीका करण्याचं काम केलं, त्यांनी सांगितलं सुधाकर घारेंना निवडणूक लढवायला तटकरे साहेबांनी सांगितली। मी सर्वांच्या साक्षीने सांगतो जर साहेबांनी मला निवडणूक लढवायला सांगितली असती आणि साहेबांचा हात माझ्यावर डोक्यावर असता तर भरतभाईंनी सांगितल्याप्रमाणे 25 ते 30 हजार या मताने आपण नक्कीच आमदार झालो असतो। कारण हे सर्व करत असताना या हुकुमशाहीला साहेब कुठेतरी थांबवलं पाहिजे। अनेक कार्यकर्त्यांना धमकावलं जाते, दादागिरी केली जाते, बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्या जातात, अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम करतात। साहेब मी आपल्याला विनंती करेल का या हुकुमशाहीला लवकरात लवकर आला घालण्याचं काम आम्ही तर करतोच, पण तुमचा हात आमच्या पाठीशी राहू द्या आणि मग भरतभाईंनी सांगितल्याप्रमाणे काय काय ठेचायला लागतं ते सुद्धा आपण ठेचण्याचं पुढच्या काळामध्ये काम नक्कीच करू। कारण काम करत असताना विकास करत असताना तालुक्यामधला विकास अशोक शेट्टी सांगितलं 2900 कोटी रुपयाचा विकास झाला। त्यांच्या कोणीतरी मधल्या काळामध्ये भाषण केलं होतं सुधाकर घारे ज्या रस्त्याने जातात तो रस्ता सुद्धा या लोकप्रतिनिधींनी केलाय। अरे अजून 15 वर्ष तो रस्ता होणार नाही अशी त्या रस्त्याची परिस्थिती आहे। मला उड्या मारीत माझ्या घरापर्यंत जावं लागतं, अशा पद्धतीने इथे विकास केलाय। साहेब आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकद 100% या मतदारसंघात या रायगड जिल्ह्यामध्ये मजबूत आहेच। आता आदरणीय दामसे साहेब आणि शेतकरी कामगार पक्षाच्या बऱ्याच नेत्यांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतील। त्याच पद्धतीने माझे
मार्गदर्शक गजानन देशमुख त्यांचे चिरंजीव जयेंद्र देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते असतील, मनोहर देशमुख असतील आणि कार्यकर्ते असतील, त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे। त्याच पद्धतीने मनसेमधील सचिनजी आमचे कर्णूक खाडे यांचाही आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय। यांच्या सर्वांच्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आता डबल होणार आहे। तर आता आपल्या कोणाला घाबरण्याची गरज नाही। जिल्हा परिषदेची निवडणूक येऊ द्या, पंचायत समितीची निवडणूक येऊ द्या, नाहीतर ग्रामपंचायतीची निवडणूक येऊ द्या, आदरणीय तटकरे साहेब आपल्या सोबत आहेतच आणि आम्ही सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत। पुढच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करू आणि येणाऱ्या निवडणुका आपण चांगल्या मताने जिंकण्याचं सुद्धा नक्की काम करू। आपल्याला सर्वांना आदरणीय साहेबांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये घेतलंय। आपण सर्वांनी आदरणीय साहेबांचा धन्यवाद मानले पाहिजे। आजपासून आपण खऱ्या अर्थाने पक्षाचं काम ताकदीने केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी आदरणीय साहेबांच्या समोर आज सर्वांना सांगतो की आजपासून आपण सर्वांनी ताकद लावून आपल्या पक्षाचं काम मजबूत करू आणि आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सगळ्यांनी आजपासून कामाला लागू असा मी आदरणीय